ते कशा प्रकारे तुम्ही हँडल करता? गेल्या म्हणजे सुरुवात सांगतो 1993 मध्ये या मंदिराची स्थापना झाली. त्या स्थापने दिवस आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांचा विचार होता गणेश मंदिर बांधण्याचा. पण गणेश मंदिर बांधता बांधता त्यातून बालाजी मंदिर हे इथं स्थापन झालं. त्या बालाजी मंदिर स्थापन होण्याच्या मागं डॉक्टर गुरुपादम त्यांनी जी बालाजीची मूर्ती दिली यातले मेन ही म्हणजे आम्ही गणपती मंदिर बांधणार होतो, पण त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं की नाही, मी बालाजीची मूर्ती देतो, तुम्ही बालाजी मंदिर बांधा. त्यांच्या प्रेरणेतून हे बालाजी मंदिर इथं आता सध्या उभं आहे. बालाजी ब्रह्मोत्सव मध्ये गेल्या 31 वर्षापासून आम्ही जो ब्रह्मोत्सव करतो, ह्यो आम्ही बालाजी मूर्तीची स्थापना केली त्या तिथीनुसार आम्ही दरवर्षी हे ब्रह्मोत्सव साजरा करतो. आणि या ब्रह्मोत्सव मध्ये आम्ही गेल्या 10 वर्षापासून एक सामाजिक झालर म्हणून, धार्मिक कार्यक्रमाबरोबर एक सामाजिक झालर म्हणून सामुदायिक विवाह सोहळा करतो. आणि आतापर्यंत या सामुदायिक विवाहामध्ये आम्ही 200 लग्न केले. आतापर्यंत 200 लग्न केले. आणि त्या लग्नामध्ये आम्ही वधूवरांना पूर्ण म्हणजे वधूला शालू, वरला कपडे आणि मणी मंगळसूत्र, त्यांचा पूर्ण संसार आम्ही उभा करून देतो. आणि आतापर्यंत जेवढ्यांचे लग्न झाले त्यांचे लग्न एकदम सुखात मजेत चालू आहे. चांगल्या गोष्टी की बरेच लोक तिरुपती बालाजी जाऊ शकत नाही, ज्यांची इच्छाशक्ती खूप असते बालाजीचं दर्शन घ्यावं, पण ते जाऊ शकत नाही. आणि त्या ह्याच्यातून आम्ही एक विचार असा केला की जे लोक तिकडे जाऊ शकत नाही, सगळ्या लोकांनी येऊन आपल्या श्रमिक बालाजी मंदिरामध्ये दर्शन घ्यावे. आणि नुसती श्रमिक बालाजी म्हणजे नाव असं श्रमिक बालाजी का पडलंय, लोकांना खूप मोठा हा प्रश्न पडतो. इथं 1983 मध्ये श्रमिक नगरची स्थापना केली. आमच्या जे कॉम्रेड यमुल मल्लेशम यांच्या प्रेरणेतून आणि रत्नाकर भाऊसाहेब यांच्या आणि शंकर न्यालपेली या तिघांनी मिळून की बाबा श्रमिकांसाठी इथं काहीतरी घर व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने श्रमिकांसाठी ही वस्ती उभी केली आणि त्याचं नाव श्रमिक नगर असं ठेवलं. आणि त्या प्रेरणेतूनच आम्ही बालाजीचं नाव श्रमिक बालाजी म्हणून असं ठेवण्यात आलं. आणि बऱ्याच लोकांना आजपर्यंत श्रमिक बालाजीचा अनुभव असा आहे की तिथं जे आपण बालाजी समोर आपले जे काही इच्छा आकांक्षा असतील ते तिथं त्या देवासमोर मांडले की आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या इच्छा बी पूर्ण झाल्या. आणि नवसाला पावणारा हा बालाजी, विशेष म्हणजे नवसाला पावणारा हा बालाजी. त्याच्यामुळं नगर तर नुसतं नगर शहर नाही तर परराज्यातून सुद्धा खूप लोक त्या ब्रह्मोत्सव मध्ये आपल्या इथे येतात. आणि हा ब्रह्मोत्सव सगळ्यांच्या साथीने हा इतका मोठा उत्सव होतो. आणि त्या उत्सवामध्ये गुजरात म्हणजे आंध्र प्रदेश इकडून सुद्धा लोक येतात. आणि आपल्या राज्यातून सुद्धा मुंबई, जालना, औरंगाबाद, परभणी या बऱ्याच शहरातून आपल्या इथं कार्यक्रमाला सर्वांची हजेरी असते. आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता बालाजी भक्तांची खूप मोठी शक्ती असते. बरोबर आहे. त्या हिशोबाने ही बालाजी उत्सव आजपर्यंत आम्ही पूर्ण करण्यात आमचा सर्व कार्यकर्त्यांचा मोठा हात आहे. आणि यात म्हणजे श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ही स्थापन केली. या सर्व विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ जेवढे आहेत या सर्वांच्या साथीने हा उत्सव इतका जोरात होतो. आणि नुसती विश्वस्त मंडळ आणि सल्लागार नाही तर आमच्या पूर्ण श्रमिक नगरच्या वतीने सर्व कार्यकर्ते जेव्हा झटतात तेव्हाच हा कार्यक्रम पूर्ण होतो. हा कार्यक्रम जसा आपण समजतो तेवढा सोपा नाहीये, खूप मोठा 4 दिवसाचा कार्यक्रम असतो. आणि त्या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देणगीदार सुद्धा आम्हाला खूप मोठी मदत करतात. त्या देणगीदारांमुळेच आमचा हा कार्यक्रम एवढा मोठा यशस्वी पार पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी 2024 मध्ये आपला हा जो ब्रह्मोत्सव आहे त्या ब्रह्मोत्सव मध्ये 12 तारखेपासून कार्यक्रम सुरू होत आहे. त्या 12 तारखेपासून म्हणजे 12 तारखेला पहिला कार्यक्रम आहे तो मुंडन म्हणजे शौर अर्पण. जसं बालाजीला तिथं लोक केस अर्पण करतात तसं संध्याकाळी 5 ते रात्री पहाटे 5 पर्यंत तो कार्यक्रम चालतो. आणि पूर्ण नगर शहरातील नव्हे तर बहुसंख्य सगळीकडून लोक येऊन आपलं शौर अर्पण करतात, केस अर्पण करतात. एक बालाजीची ती परंपरा आहे तिथं की शौर अर्पण का करावे, त्याच्या पाठीमागचा हेतू म्हणजे आपण इथं करतोय शौर अर्पण. आणि दुसऱ्या दिवशी असतो आपल्या बालाजी उत्सव मूर्तीची मिरवणूक. गांधी मैदान येथून सकाळी 11:30 निघती तर रात्री 9:30 पर्यंत आपण बालाजी मंदिरा इथं पोहोचतो. पूर्ण दिवसभर मिरवणूक असते. गावातून निघून पूर्ण बाजारपेठ, कापड बाजार, अर्बन बँक रोड आणि चितळे रोड असं दिल्ली गेट पर्यंत आम्ही येतो. दिल्ली गेटला तिथं स्टॉप करून 6 वाजता नंतर प्रोफेसर कॉलनीतून मंदिरापर्यंत यायला 9:30 पर्यंत होतात. आणि अशा मोठ्या थाटामाटात मिरवणूक पार पडते. आणि त्या मिरवणुकीचं म्हणजे विशेष असं आहे की ते आपण गेल्या 2-4 वर्षापासून ढोल पथक लावतोय. पारंपरिक पद्धतीने ढोल पथक, बँड
आणि श्रमिक बालाजी महिला मंडळ यांचा मोठा सहभाग असतो आणि मिरवणूक भव्य दिव्य असे 13 तारखेला मिरवणूक आहे. या यूट्यूबच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की या कार्यक्रमाचा आणि मिरवणुकीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आपल्या काय इच्छा आकांक्षा असतील ते बालाजी भगवान जरूर पूर्ण करून अशीच मी प्रार्थना करतो. आणि तिसऱ्या दिवशी होम हवनचा कार्यक्रम असतो. त्या होम हवनमध्ये कमीत कमी आम्ही 5 कुंड बांधतो. त्या 5 कुंडामध्ये कमीत कमी 20 लोक एका टायमाला बसतात होम हवनला. होम हवन करण्याचा एकच उद्देश असा असतो की नगर शहरातल्या सर्व रोगराई, ज्या पावसाळ्यात रोगराई येतात त्या रोगराई किंवा पाऊस नाही आला तर त्यासाठी सुद्धा आम्ही तो होम हवनचा हा कार्यक्रम म्हणजे नाही का संपूर्ण बालाजी भक्त निरोगी आणि व्यवस्थित राहावा त्या उद्देशाने आम्ही हा होम हवन करतो. व्यंकटेश्वरचं म्हणजे तिथं 1000 मंत्रांचा जो जप असतो त्या जपने हा होम हवन होतो. तरी मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण बी होम हवन मध्ये भाग घ्यावा आणि होम हवनचा बरोबर लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि शेवटचा दिवस म्हणजे बालाजीचा कल्याण महोत्सव, म्हणजे बालाजी म्हणजे व्यंकटेश्वरला कल्याणम, तिकडं आंध्रामध्ये व्यंकटेश्वरला कल्याणम म्हणतात आणि आपण ह्या महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपण बालाजी कल्याणम असा त्याचा उल्लेख करतो. तर ह्या कल्याण महोत्सव मध्ये गेल्या 15 वर्षापासून आम्ही हा कल्याण महोत्सवचा 15 वर्षापासून हा कल्याण महोत्सव तयार करतोय. त्या कल्याण महोत्सवामध्ये म्हणजे देवाचं लग्न लावतो आम्ही. व्यंकटेश्वर म्हणजे बालाजी भगवान, लक्ष्मी पद्मावती यांचा तिथं विवाह होतो आणि तो विवाह झाल्यावर नंतर सामुदायिक विवाहामध्ये आमच्या एक समिती नेमलेली. त्या समितीमध्ये किसनराव ब्रह्मदंडी, नारायण यन्नम आणि गणेश येमूल असे आमचे समिती मेंबर आहेत. त्या समितींनी ते पूर्ण कार्य ते बघतात आणि आम्ही तर त्यांच्या पाठीशी असतो. पण ती जी एक जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांच्या अंगावर, एवढा मोठा कार्यक्रम म्हटल्यावर सगळ्यांना ते प्रत्येक कार्यक्रम सगळ्यांना वाटून द्यावं लागतं. त्या पद्धतीने हा कार्यक्रम चालतो. आणि गेल्या 15-20 वर्षापासून असा अनुभव आहे की लोक आम्हाला येऊन सांगतात की लग्नाचं महत्व काय आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला विचारलं की लग्नाचं महत्व काय आहे आणि देवाला हळद लावली जाते. विशेष म्हणजे आपण ज्या घरगुती पद्धतीने लग्न करतो तीच पद्धत कंप्लीट देवाच्या बाबतीत सुद्धा आम्ही या लग्नामध्ये करतो. देवाला हळद लावतो. किती 14 तारखेला दुपारी 2 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत हळदीचा कार्यक्रम असतो. त्या हळदीचं असं महत्व आहे की लोकांच्या म्हणजे भक्तांच्या सांगण्यावरून आम्ही तुम्हाला सांगतोय की आम्ही आमच्या मनातलं सांगत नाही की देवाला हळद जी लावलेली असती, ज्या मुलींचं लग्न होत नाही त्या मुलींना देवाची हळद लावली तर लग्न होते. असे बरेच केसेस घडलेले आहेत आणि सक्सेस सुद्धा झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्ना दिवशी जे आपण बालाजींचं ओटी भरणचं जे तांदूळ असतं ते तांदूळ आहे ना, आम्ही ओटी भरण दरवर्षी 5 लोकांना करतो. तर ज्या लोकांना मुलं होत नाही, प्रॉब्लेम काही नाहीये तरी सुद्धा मुलं अपत्य होत नाहीये, तशा लोकांना आम्ही ते 5 लोकांना दरवर्षी सकाळी 10 वाजता ओटी भरण करतो. देवाच्या नावाने त्यांचे ओटी भरतो आणि आजपर्यंत जेवढ्यांना ओटी भरली तेवढ्यांचं त्या बालाजींनी मुलं बाळ झाले. हे आमचा अनुभव नाही, लोक सांगतील तुम्हाला विचारलं तर. म्हणजे ह्या पद्धतीने एकंदरीत ब्रह्मोत्सवचं असं ही माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक, बालाजीच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा जे आपण बालाजी भगवानावर अक्षता टाकतो त्या अक्षताचं बी महत्व म्हणजे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांना, ज्यांना माहिती झालं त्यांनी आमच्या संस्थेशी येऊन संपर्क साधावा. कारण बालाजी भगवानावर ज्या अक्षता पडतात ना त्या अक्षता घेऊन आपण मुलीच्या अंगावर टाकलं, ज्यांचं लग्न होत नाही, जमत नाही, तर आजपर्यंत त्या गोष्टी सुद्धा सक्सेस झालेल्या आहेत. तुम्हाला काही जरी अडचण आली, आम्ही जे बोलतो नुसते असं सांगायचं म्हणून सांगत नाही की जेणेकरून बालाजी भक्तांनी बालाजी मंदिरात येऊन नमस्कारावं हे नाव, त्याच्या ह्या पाठीमागचा ते उद्देश नाहीये. लोकांचं चांगलं होतंय हे आम्हाला माहिती आहे आणि लोकांनी येऊन सांगितलं म्हणून ही सगळी आम्ही तुम्हाला माहिती देतोय. तरी मी सर्व बालाजी भक्तांना विनंती करतो की या 2024 मध्ये 12 ते 15 या तारखेपर्यंत ब्रह्मोत्सव होणार आहे. तरी मी सर्व भक्तांना विनंती करतो की तुम्ही आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन बालाजीचा कृपा आशीर्वादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद सर. ओके. त्यातील नगरसेवक श्री मनोज भाऊ दुलम यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो ब्रह्मोत्सव होतो, हा ब्रह्मोत्सव खरं पाहायला गेलं तर कोणाच तरी पाठीमागून हात पाहिजे, थाप पाहिजे. आणि असे आमचे थोर व्यक्तिमत्व श्री मनोज भाऊ दुलम आमच्या भागातील नगरसेवक यांचा खूप मोठा सहभाग असतो आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांचा बी खूप मोठं सहाय्य असतं. आणि आजपर्यंत कोणत्याही मंदिराच्या परिसरामध्ये कुठलीही घटना घडली नाही आणि
पूर्णपणे कार्यक्रमात लक्ष असतो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं असतं. या ब्रह्मोत्सवामध्ये आमच्या श्रमिक नगर हाऊसिंग सोसायटी ही जी संस्था आहे, या संस्थेने वेळोवेळी मंदिराला सहकार्य केलं. त्याच्यामुळेच एवढं मोठं मंदिर उभं राहू शकलं, आणि संस्थेच्या पूर्ण संचालक मंडळांचं मी या माध्यमातून आभार मानतो की इथून पुढे बी त्यांचं असंच सहकार्य राहील आणि आम्हाला अवश्य सहकार्य भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या उत्सव पार पाडण्यासाठी जी विधी पूजा करण्यात येते ते आमच्या अहमदनगर पद्मशाली पुरोहित संघम आहे. या पुरोहित संघमाने गेल्या 31 वर्षापासून अखंडित सेवा देत आहेत आणि कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांचा खूप मोलाचा वाटा असतो. ह्या सर्व पुरोहित संघांचे सुद्धा आम्ही श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेतर्फे. आणि दुसरा विषय म्हणजे असा की सर्व बालाजी भक्तांना मी सांगू इच्छितो की आजपर्यंत आपण जीर्णोद्धारचा कार्यक्रम केला, त्या जीर्णोद्धारच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी भरभरून आम्हाला मदत केली. पण ह्यापुढे सुद्धा आपल्या बालाजी मंदिराच्या पुढे जो 100 बाय 150चा ओटा आहे, त्या ओट्यावर सभा मंडपाचं काम सुरू करणार आहोत. हे सुद्धा मनोज भाऊ धुलम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते करत आहोत. आणि सर्व बालाजी भक्तांना माझी एवढीच विनंती राहील की आपण बी ज्या पद्धतीने जीर्णोद्धारमध्ये आम्हाला मदत केली त्याच पद्धतीने या सभा मंडपाला सुद्धा आपण सहकार्य करावे, एवढीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. तुझं नाव काय सर? मी शंकर येमून, श्रमिक नगर हाऊसिंग सोसायटी सेक्रेटरी आहे आणि श्री श्रमिक बालाजी देवस्थानचं विश्वस्त आहे. आता इथे जे कार्यक्रम होतात दरवर्षी, आता 31 वर्ष आलेत. हे वर्ष 31वे वर्ष आहे. 30वे वर्ष तुम्ही जे विचारलं होतं की बाई कोणत्या पद्धतीने, तर आपल्या इथल्या पुरोहित मंडळांनी तिथं जाऊन तिथं जो बालाजीचा ब्रह्मोत्सव होतो त्या सगळ्याचा अभ्यास केला त्यांनी आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण ब्रह्मोत्सव करतो. आता बरेच भाविकांना तिथं जाऊन त्या ब्रह्मोत्सवाचा लाभ घेता येत नाही. व इव्हन आम्हाला सुद्धा, आम्ही बऱ्याच वेळा गेलो पण आम्हाला सुद्धा ते कधी दर्शन होत नाही ब्रह्मोत्सवाचं दर्शन. तर या ठिकाणी त्याच पद्धतीने ब्रह्मोत्सव होतो आणि त्याचा लाभ इथं असलेले सर्व भक्त घेतात. फक्त तोच उद्देश आहे की सर्वसामान्य भक्तांना आपण त्याची माहिती व्हावं, त्याचं देवाचं महत्त्व माहिती व्हावं, यासाठी आपण या ठिकाणी